हे गर्ल्स, आज तर सीईटीचा रिझल्ट आहे वाटते ना. हो ना ग बाई, म्हणूनच तर आलो ना आम्ही. आज सीईटीचा 6ला रिझल्ट आहे म्हणते. खरे आहे की खोटं आहे बा? आता मी मोबाईलवरच बघितलं ना, न्यूज वर बघितलं तर ते खरं राहते. मोबाईलवरचं कधी कधी फेक पण राहते, म्हणून म्हटलं चल रियाला एकदा कन्फर्म विचारूनच घेते म्हटलं. हो ना यार, मला तर इतकं टेन्शन आलं. माझ्या घरचे तर नुसतं गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटच करत आहे. तर गव्हर्नमेंट लागीच मला पर्सेंटेज तरी मिळायला पाहिजे ना. तेव्हाच कुठे गव्हर्नमेंटला माझा नंबर लागेल ग. हो का? नाही बाबा, मला तर कॉन्फिडन्स आहे माझ्यावर की माझा नंबर गव्हर्नमेंटला लागू शकते, कारण की मी खूप अभ्यास केला होता आणि माझे सगळे जे मी क्वेश्चन सोडवले होते ते सगळे बरोबर होते. तर मला माझ्यावर खूप कॉन्फिडन्स आहे की माझा गव्हर्नमेंटला नंबर लागू शकते. हो का गरिया? छान आहे ना, छान आहे. हो का, तू खूप अभ्यास केला असशील ग. आम्ही तर रट्टेच मारले तिथे, जशी सांगून राहिली आम्हाला तू. अगं आम्ही सुद्धा अभ्यास केला, आम्हाला पण कॉन्फिडन्स आहे आमच्यावर. पण एकदम कसं आई बाबा समोर जर म्हटलं ना असं की आई बाबा आमच्यावर खूप कॉन्फिडन्स आहे ना, आम्हाला 100% भेटते, तर ते कसं आहे नंतर मग रिझल्ट लागल्यावर सगळा पारा उतरून जातो. त्यापेक्षा नाही काय, आई बाबा समोर आपण जेवढा अभ्यास केला ना तेवढीच लायकी दाखवायची. माझं म्हणणं तर असं पटते मला. हो बाई, आमच्या घरचे एवढा आम्हाला ब्लॅकमेल नाही करत की तुला 100% मिळाले पाहिजे, नाही तर मग तुला शिकवत नाही, अशातलं आमच्या घरचे नाही करत. कारण की आमच्या घरची मूळ परिस्थिती आम्हाला माहिती आहे काय आहे तर बस. तर मग आम्हाला इतकं तर माहित आहे की आम्ही घरी नाही जाऊ, आम्ही काही ना काही शिकू. पण आमच्या मनात जे आहे ते आम्ही शिकू, नाही गव्हर्नमेंट प्रायव्हेट मध्ये करू. समजलं का? हो का? बरं बरं बाबा, तुम्हाला अगं किती की काही असलं तरी स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवावा लागतो. हो, तुला 100% नाही जरी भेटत असेल ना तरी पण म्हणावे लागते स्वतःच्या मनाला, नाही मला 100 पैकी 100 मिळते असं म्हणावं लागते. हां, नाही बरोबर आहे म्हणा, त्या लागीचा अभ्यास सुद्धा करावा लागते. तुम्ही अभ्यास नसेल केला ना, म्हणून तुम्ही अभ्यास नाही केला म्हणून तुम्हाला तुमच्यावर कॉन्फिडन्स नाही आहे. मी अभ्यास केला भरपूर, म्हणून मला माहिती आहे की मला 100च्या जवळपास मिळू शकते पर्सेंटेज, म्हणून मला इतका कॉन्फिडन्स आहे. बरं बरं, बघू ना आता रिझल्ट आल्यावर बघू. 6 वाजता आहे ना रिझल्ट? हा तर ठीक आहे ना. बरं बघू, आपण बघू. तू माझ्या घरी येऊन जाशील, आपण सोबतच रिझल्ट बघू. हो हो, ठीक आहे ना, काही हरकत नाहीये. ऍक्च्युअल मध्ये विषय कसा आहे ना, तुम्ही जर हुशार असत्या तर माझ्याकडे विचारायलाच नसते आल्या की रिझल्ट खरंच 6ला आहे का म्हणून. आणि राहिली गोष्ट 4 चौकात यायची, तू म्हणते ना की माझ्या घरी येजो म्हणून. अरे येते मी तुझ्या घरी. मला कसं आहे, 4 चौकात माझा रिझल्ट चांगला लागला किती स्तुती होईल माझी, बघ ना. आणि माझा रिझल्ट चांगला लागणार आहे इतकं मला माहिती आहे म्हणून. हो का, तुले ओपन चॅलेंज, ये तू माझ्या घरी ये. अगं मला चॅलेंज कशाला देते ग, विचार करून चॅलेंज दे. हा, तू चॅलेंज दिलंस ना आता, घे. 1000 रुपीज तू देशील मला जर माझा रिझल्ट चांगला लागला तर, आणि माझा रिझल्ट जर लूज लागला तर मी तुला 2000 रुपीज देईन. हे माझं तुला चॅलेंज आहे, समजलं? ओपन चॅलेंज. हो हो, बघू ना 6ला बघू. सांगते मग तुला 6ला मी. हा, चॅलेंज कोणाचं हारलं आणि कोणाचं जिंकलं, नाही का रिया? हा हा, फ्रीली. बरं रिया, मी का म्हणते, महादेवाच्या मंदिरात चाललो आम्ही. तुला यायचं असेल तर ये. हा, आम्ही आमच्या घराकडूनच चाललो. तुला यायचं असेल तर तू तुझ्या घराच्या मागच्या रस्त्याने येऊ शकते. हा. ठीक आहे ना, आता तसं तर मला काही ट्रस्टच नाहीये ना त्या गोष्टीवर, नंतर जाऊ दे म्हणा. आता त्यांच्या मंदिरात गेल्यानं नाही गेल्यानं आपण पास नापास तर होणार नाहीये. पण एक चल येते बाई तुमच्या मागं चला. हो का? बरं बरं, ठीक आहे ना. सगळं समजेल का तुला? समजेल. काय ग, काय समजेल? अगं तिचं म्हणणं आहे की तू आधी मंदिरात ये. 6ला आपला रिझल्ट काय आहे काय नाही समजतेच मग, असं तिचं म्हणणं आहे. ये मग. हा रिया, बाय. जय श्री महाकाल. सगळं काही ठीक होऊ दे. महादेव आपकी कृपा बनाए रखना. श्री शिवाय नमस्तोभ्यम, श्री शिवाय नमस्तोभ्यम, श्री शिवाय नमस्तोभ्यम, श्री शिवाय नमस्तोभ्यम, श्री शिवाय नमस्तोभ्यम. श्री शिवाय नमस्तोभ्यम. हर हर महादेव. हे भोलेनाथा, सुख शांती सगळ्यांना मिळू दे. जय हो शंकरा, हे भोलेनाथ शंकरा. हे मम्मा, कसं होईल ग? आज 6ला रिझल्ट आहे ग माझा. तर त्यात काय आहे ग, रिझल्ट तर लागणारच ना आता. आता तू जेवढा अभ्यास केला तेवढा तुझा रिझल्ट लागेल त्याप्रमाणे, नाही का? मी तुला तरी सांगत होती की बाई तुझा रिझल्ट चांगला आला पाहिजे, त्यासाठी तू अभ्यास कर. तू काय नाही, आपली मोबाईलच बघत होती. आई मी मोबाईलवरूनच अभ्यास करते म्हणे. आता माहितच पडते आता रिझल्ट आहे म्हणते तर. कितीला आहे रिझल्ट? अगं आई, मी खरंच अभ्यास केला ग. केला ना मी अभ्यास. आता रिझल्ट 6 वाजता आहे आज. हो का? आता मंदिरात पण गेली होती तू, आहे ना? बरं, बघू ना आता 6ला रिझल्ट आहे ना तुझा, बघू. रिंकू आणि प्रीतीचा पण असणार. हो हो, त्यांचं पण आहे. आई त्यांचं कुठे लावते ग तू, त्या कुठल्या गवार कुठच्या? काही अभ्यास नाही करत ना, काही नाही. आणि मग अशी म्हणत होत्या की नाही बाबा आमचा किती भेटते ना किती नाही पर्सेंटेज, नाही का? म्हणजे स्वतःवर त्यांना कॉन्फिडन्स पण नव्हता. मोठे सांगून राहिल्या होत्या. मी तर म्हटलं बाई मला माझ्यावर कॉन्फिडन्स आहे, म्हटलं मला 100 पैकी 98 99 असे तरी मिळेलच म्हटलं बाई, असं म्हटलं मी त्यांना. बरं बरं, तू जास्त घमंड काही दाखवू नको. ओव्हर कॉन्फिडन्स नाही का चांगला नाही राहत, मी तुला सांगते. आता 6ला माहीतच पडते, म्हणून मी तुला नेहमी सांगते की जास्त ओव्हर कॉन्फिडन्स नको दाखवत जाऊ. आणि तू जास्त ओव्हर आहे ग रिया, तुला कसं सांगू मी आता, जाऊ दे. काय झालं हो बाई रिंकू? काऊन अशी रुसून बसली मा? आई आज रात्री ते सीडीची परीक्षा नाही दिली होती का मी ना? मी गावाला गेलती परीक्षा द्यायला बाबाला घेऊन. सकाळी किती 9 वाजताचा माझा पेपर होता. पाय गेलती नाही का मी पेपर द्यायला थोवाला?
हा ते का व तू गेलती हा त्या बाबानं वक्तात 500 रुपये आणले होते बापा. पैसेच नव्हते होत वा. तर काय मग त्याचं काय आहे आई? तर त्याचा आज निकाल आहे, निकाल 6 वाजता. असं निकाल आहे म्हणून अशी रुसून बसली का बापा तू? नाही हो आई. अगं बाई मग समजलं मला आता मंदिरात जायचं कारण. आज रिझल्ट आहे म्हणून मंदिरात गेली हो तू आगोनीनं. काय मायरिंकू तू व बापा. लेकराई बी अजिबच राहते. काय आई तू बी मजाक घेते बापा. आणि त्याच्यासाठी एवढं सिरियस व्हावं लागते का मग बाई? तुला जर अभ्यास चांगला केला असन तर निकाल चांगला लागन, नाही केला असेल तर निकाल वाईट लागन. फेल होशील, दुसरं काय होणार आहे? असं तर काही आहेच नाही, तू त्याच्याच भरोशावर राहशील म्हणून. नाही गाई, मला जे करायचं आहे ते त्यातूनच मिळेल ना. कसं बारावीच्या बेसवर मला नाही मिळू शकत. बारावीत मला पर्सेंटेज कमी होते. सीईटीत मी ट्राय केलं होतं, म्हणजे खूप कॉन्फिडन्सने अभ्यास केला होता. पण तेवढ्या कॉन्फिडन्सने मी आई सांगू नाही शकणार ना मला किती पर्सेंटेज मिळते तर, नाही का? तरी पण आई भेटून जाईल मला. मी तेवढं टेन्शन नाही घेत आहे. पण विचारच करताय ना, तर करायच लागते थोडाफार विचार, नाही का? कर बापा विचार कर. आपली तर काही जोर जबरदस्ती नाही आहे तुले. हो, फालतू मनात नाही आणायचं काही. बरं मम्मा, बरं तुझ्यासारखी आई या जगात कुठेच नाही. काय वय व बापा, खाल्लं पेल्ल्यानं बसली माणसासारखी. तुला म्हटलं तेवढ्या बाबाचे कपडे धुवून टाक, नंतर तेवढे भांडे धुवून टाक, इथे येऊन बसली का हो तू नवरींसारखी? ह्या माझ्या आईले ना माही काहीच काळजी नाही आहे, काहीच काळजी नाही आहे. आपल्या आई बईले कायचं टेन्शन आलं असेल बा, आपल्या पोरीले कायचं नाही, काहीच नाही ना. नुसतं माय डोकं खाता येते. माणसासारखी बसली काय माय बाई. तुला लाजही नाही वाटत बापा प्रीती? मी एवढे कामं केले आणि तुला 2 कामं सांगितले, तू त्यातलं एकही काम करायला नाही पाहत. मग पोरगी असून कोण्या कामाची हो बाबा तू? अहो आई, आज 6 वाजता माझ्या निकाल आहे माझ्या मला सीईटीचा. हे मी गेलती नाही काय ते परीक्षा द्यायले, ते बाहेर गावले बाबाला घेऊन गेलती मी. बाबाला समजते काय माय आई व त्याचा निकाल आहे ना माय आज. असू दे ना, निकाल आहे म्हणून काय झालं बाबा? पाय एक तर पास होशील, नाही तर नापास होशील. त्याच्याशिवाय दुसरं काय दिवे लावशील तू? सांग काय दिवे लावशील म्हटलं त्याच्याशिवाय दुसरे? काय माय बाई प्रीती व बापा. बस धन्य हो बापा आई, तुले धन्य हो. करतो मी काम, सर्व काम करतो मी. जाय झोप तू. हो करतो मी काम. कराच लागते काम, बसा लागते काय? अन फालतू त्याच्यावर उड्या नको मला सोप्या तुटून गिटून जाय तर सोपा. का रे बाबू, कवा आहे ते सीआयटीची परीक्षा दिली तू? कवा आहे त्याचा निकाल कवा आहे म्हटलं? काय नाही बाबा, लागन ना आता एवढ्यात लागनच. आता माहित नाही आता कवा लागते कवा नाही. आता आपल्या घरी टीव्ही नाही आहे, माझ्या मोबाईल नाही आहे. मोबाईल असता तर काहीतरी मला माहित पडलं असतं त्यातलं. आता इकडून तिकडून माहित पडेल तेव्हा माहित पडतं रिझल्ट निकाल कवा आहे कवा नाही. तर काय व तुम्हाला मी किती दिवसाची म्हणून राहिली बाबूले मोबाईल घेऊन द्या. तुम्ही एका मोबाईल नाही घेऊन देत बाबा लेकराले. त्याचं काम अडत नाही काय? प्रत्येक ठिकाणी काम अडते मोबाईल न, नाही काय? घेऊ ना आता मोबाईल, रिझल्ट लागू दे त्याचा हावाला, आणि मोबाईलच घेऊन देत त्याला. कॉलेजमध्ये ऍडमिशन घे झाल्यावर मस्त. बरं बाबा घेऊन द्या तवा. आता एवढे दिवस राहिलो, अजून 2-3 महिने थांबतो, काही विषय नाही. आपला गव्हर्नमेंट मध्ये नंबर लागला पाहिजे बाबू. एवढं ध्यानात ठेव जा बाबा. आता माहित पडते आता काय होते काय नाही तर, नाही काय? बाहेर लय खर्च लागते बरं बाबू, बाहेर लय खर्च लागते मा. हो, पाय जमतोपर्यंत आपल्या गव्हर्नमेंटला लागला पाहिजे देवाच्या कृपेनं. बाबा आता नशीब मायवालं. काय करता मग बाबू? आपल्याजवळ जास्त पैसे नाही आहे, चांगल्या ठिकाणी सरकारी याच्यात नंबर लागू दे बापा. आणि काय करतो माय, एवढे कुठून पैसे आणतो? 50-60 1-1 लाख रुपये भरायला लागते म्हणतो ना. एवढे तर आपण कमावते नाही बापा, कुठून आणावते एवढे? मी काय म्हणतो, शांताबाई, येनुबाई, अजून एक पोरगी आहे ते, त्याने तर सीआयडीची परीक्षा दिली आहे. त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारून घ्यायचं कवा रिझल्ट कवा नाही तर. ते नाही दिली आहे. बरोबर आहे ते बाबाचं. त्याच सोबत गेलते ते, म्हणजे तुम्ही गेलते ना तिथून 2-3 दिवसांनी ते गेलते. शांताबाई सांगे मग आम्ही म्हटलं माय पोरान दिली म्हटलं बाई, त्याच्यासाठी बाई गेलते ते. बरं ठीक आहे ना. माय बाई सारा जमा झाले बापा. इथं काय आहे बापा? इथं काय गंगा हे आहे ना, जेवण ठेवतो म्हटलं आम्ही. तुले न विचारता जेवण ठेवतो म्हटलं. हो काय ठेव ना बापा, मग ठेवा. तुमच्याच बापाचं घर वय, ठेवा बिंदास ठेवा. नाही गंगा काकू, ते काय आहे, आज ह्या मुलांचा रिझल्ट आहे ना, ते त्यांनी सगळ्यांनी रिंकूच्या घरी प्रीतीच्या घरी बोलावलं होतं. पण काय झालं ना, लाईन गेली तर शिजून राहिलो होतो अंदर. एवढं माय गावानं कसं वाटून राहिलं होतं बाबा, जीव कसं तरीच करे बापा. ते पोट्टेले ते मोबाईल मध्ये काहीतरी पाहत आहे, त्याचा निकाल का काहीतरी लागते म्हणते आज. तर चल म्हटलं बाई, गंगाबाईचं मोठं जात अंगण आहे, तिथं बसून तिथं पाहू म्हटलं, नाही काय? आणि आता इथं मस्त वाटून राहिलं. असं हे शांताबाई तर म्हणते बापा स्वयंपाक ठेवतो म्हणते. ठेव ना म्हणा बापा, तिच्याच बापाचं घर ठेव म्हणा. लागला काय बोट्टेवर रिझल्ट? लागला काय म्हटलं? थांब नाही, कशाला घाई करते? 6 वाजायला अजून 5 मिनिट टाइम आहे ना. पाय बाबा लवकर काय आहे काय नाही सांगा बाबा आम्हाला. हो
पास आहे का नापास आहे तर नाही काय. काय माय बाई पोट्ट्या बापा, सकाळपासून मार तोंड चिमून बसल्या बापा. माईची तर उठलीच नाही, जो झोपली तडशासारखी, आता उठली 5 वाजता. मल्ली म्हणे ताना ताना मग अशी जाय म्हणे, करतो म्हणे मी पुरे काम म्हणे. हाय तिघी हुशार आहे ना, पासच होते हो त्या. तिघी हुशार आहे, गाफल थोडी नाही, मस्त हुशार आहे तिघी जरी. हो हुशार तर आहेच होत्या, बोलाली हाय ना, काम करायला आहे. आता अभ्यासात माहित पडते ना किती हुशार आहे आणि किती नाही तर नाही काय. नाही बाई माई पोरगी हुशार आहे बापा, सगळ्याच कामात हुशार आहे माई पोरगी. पाय ना आता रिझल्टच सांगते तिचा वाला. थांब पाहू हो बाबा पाहू, आमच्या पोरी काही कमी नाही आहे कोणापेक्षा. हो जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, ओ घड़ी आ गई आ गई, जिसका मुझे था इंतजार, तो निकाल लागला निकाल लागला निकाल लागला. ए बघ ना मग माझा बघ, आधी आधी माझा बघ ग. माझ्याकडे मोबाईल आहे मम्मा, मी तुला किती सावळा सांगते ग, मला मोबाईल घेऊन दे बघ. आता अशा टाइमला माझा काय तू ग, ए बघ ना ग माझा वाला बघ ना. चला तर मग बाकीचा यांचा रिझल्ट आपण उद्याच्या भागात पाहू, कारण की ह्या सगळ्याच जणी पास झाल्या का नापास झाल्या उद्या सांगू आपण. रश्मीचं पोरग राहिलं आणि तिकडे तर रश्मीला माहित नाही पडलं ना अजून रिझल्ट, तिच्या पोराला माहित नाही पडलं ना रिझल्ट आहे का नाही म्हणून. आणि तिच्याही पोराचा 5 आहे ना, तर मग जसा ट्विस्ट आहे थोडासा, म्हणून उद्या पाहू आपण. हा उद्या